आपण पाहत आहोत की इथं किती सुंदर रांगोळी घातलेली आहे, कळस मांडलेला आहे, दोन्हीकडे 2 फ्लॉवर पॉट ठेवलेले आहेत आणि समोर टेबलावर देवीची मूर्ती ठेवलेली आहे आणि देवीच्या मूर्तीचा साजश्रंगार केलेला आहे. देवीसमोर 2 म्हणजे पंत्या लावलेल्या आहेत. समया तेवत ठेवलेले आहेत 2 आणि समोर हळदी कुंकाची तयारी केलेलं सर्व ठेवलेलं आहे. म्हणजे तिळगुळ, हळदी कुंकू, तिळागुळाचे लाडू असं ठेवलेलं आहे आणि खूप सुंदर असा देखावा केलेला आहे. आणि देवीच्या मूर्तीच्या पाठीमागं मोरपीस ठेवलेले आहेत, खूप सुंदर दिसत आहेत आणि हळदी कुंकाच्या निमित्तानं ही सजावट केलेली आहे. आज हळदी कुंकाचा शेवटचा दिवस रथसप्तमीचा, त्यानिमित्तानं सर्वांच्याच घरी आज हळदी कुंकू होतं आणि सर्व महिला एकमेकांच्या घरी जात येत होत्या. आणि हळदी कुंकू असा एक कार्यक्रम आहे की ते एकमेकांच्या घरी जाता येतं, एकमेकांच्या भेटीगाठी होतात, नातेवाईकांच्या भेटी होतात त्यानिमित्तानं. नाहीतरी महिलांना इतर वेळी कोणाच्या घरी जायला वेळच मिळत नाही. आणि आजकाल तर इतकं धकाधकीचं जीवन झालं आहे की सर्व महिला काम करत असल्यामुळं त्यांना आता रिकामा वेळ मिळत नाही. त्यामुळे यामुळं हळदी कुंकाच्या निमित्तानं जातात.